रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा फ्लॅट तसा बघितलं तर खूप मोठा फ्लॅट आहे। ज्या लोकांना थोडं घोडबंदर रोड वगैरे चालणार आहे आणि मोठा फ्लॅट हवा आहे, स्टँडिंग बाल्कनी पाहिजे आणि सुंदर असा फ्लॅट ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी पण उपलब्ध आहेत। खरं तर घोडबंदर रोडला वाघबीळला कोरल हाईट्स नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जे ग्राउंड प्लस तसं जर बघितलं तर जवळजवळ 15 माळ्याची बिल्डिंग आहे आणि याला एक पोडियम कार पार्किंग आपल्याला या फ्लॅटसोबत असणार आहे। तुम्ही तुमच्या घरामधनं जर बघितलं तर तुम्हाला ते डीमार्ट दिसते आणि डीमार्टच्याच बाजूला असणारं जे मेट्रो जंक्शन आहे, ते मेट्रो जंक्शनला लागून असणारी ही बिल्डिंग असणार आहे कोरल हाईट्स। त्याच्यामुळे वाघबीळ लोकेशन तसं बघितलं तर येईल तर ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असेल आणि हा जो फ्लॅट आहे 680 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे आणि खूप मोठा आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा चांगला पेंट वगैरे करून ठेवलेला हा फ्लॅट आहे आणि पावसाळ्यात पेंट केलेला दिसतोय, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे लिकेज वगैरे नक्की जाणवत नाही। अशाच पद्धतीचा खूप चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट नक्की असणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमधनं जर हॉलमधनं बघितलं तर तुम्हाला समोर जर बघितलं तर हे ऑलरेडी जे आहे हे झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे तुर्तास काही येणार नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं ही एक चांगली जमेची बाजू आहे की तुर्तास काय। आणि खाली जर तुम्ही बघितलं तर हॉस्पिटल, बँक, डीमार्ट म्हणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम चांगल्या पद्धतीने आहे। आणि जर मेट्रोचं भविष्यात येणारे जे मेट्रो आहे ती मात्र 2च मिनिटाच्या अंतरावरती असणारी याला मेट्रो कनेक्ट असणार आहे। याचा जो हॉल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल हा हॉल इतका मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आहे की आता हा फक्त हॉल झाला। डायनिंगचा एरिया जर धरला तर एल शेपचं डायनिंग तुम्हाला म्हणजे असा एल शेपचा खूप मोठा असा प्रशस्त असणारा हॉल असेल। आणि मग ह्या ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हा साऊथ ईस्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाणार आहात त्यावेळेला साऊथ ईस्ट आहे आणि बाहेर आल्यानंतर समोर 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट, असे 4 फ्लॅटचं प्रावधान आहे आणि 2 लिफ्टचं प्रावधान आहे। ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर ते तुमचं नॉर्थ वेस्ट आहे, म्हणजे थोडक्यात ह्या पद्धतीचं हे याचं फेसिंग असणार आहे। घरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे किती मोठं तुमचं डायनिंगचं स्पेस आहे। हा डायनिंगचा स्पेस सुंदर आणि मोठा प्रशस्त आहे। अधिक जर आपण इकडे आलो तर तुम्ही बघू शकता इकडे किती मोठा हॉल आणि सिलिंग हाईट वगैरे जरी तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि चांगली आहे। आणि परत विशेष म्हणजे ज्या मंडळींना स्टँडिंग बाल्कनी हवे आहे तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे स्टँडिंग बाल्कनीचा पण प्रावधान इथे उपलब्ध आहे। तसं जर तुम्ही बघितलं तर न्यू हॉरिझॉन शाळा म्हणा किंवा ज्ञानसाधना शाळा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या घरापासून खरं तर जवळ आहे आणि डीमार्ट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या पायी गेलं तर 5 मिनिटाच्या अंतरावरती डीमार्टही असणार आहे आणि भविष्यात येणारं मेट्रो पण असणार आहे। तर अशा पद्धतीचा खरं हा याचा हॉल होता। हॉलच्या नंतर ज्यावेळेला आपण पुढे फ्लॅट बघायला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इमिडिएटली ज्यावेळेला आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे तुम्हाला फ्रीजला इथे जागा आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आला तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे आणि किचनच्या ह्या साईडला जर आला तिथं ड्राय बाल्कनीसाठी खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी तुम्हाला स्पेस ऑलरेडी इथे मिळतो। असं सुंदर आणि तुमच्या घरामधनं तसं जर बघितलं तर मला असं वाटतं येऊरचं डोंगर पण जर आपण हॉलमधनं बघितलं तर तो दिसतो मात्र इतक्या अशा पद्धतीचं खरं हे आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला परत तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं आहे, जे मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे। आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर परत तुम्हाला इथे पण ड्राय बाल्कनी म्हणा किंवा तुम्ही कपडे सुकवायचं जरी प्रावधान म्हटलं तरी इथे एक मोठी जागा तुम्हाला उपलब्ध नक्की आहे, कारण ही पण जागा बरीचशी आहे। ह्या साईडला बघितली त्याच्यानंतर तिकडे जरी आपण बघितलं तर तिकडेसुद्धा तुम्ही बघितलं तर इकडे पण तुम्हाला अशी जागा आहे तेवढीच मोठी। अशी एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे ह्या साईडला पण मिळते, म्हणजे जे तुम्ही तुमचे कपडे वगैरे वाळवायला इकडे प्रॉपरली नीटनेटके घालू शकता। ज्याला ग्रिल वगैरे पण व्यवस्थित लावून ठेवले, त्याच्यामुळे येऊन काय काम करायची गरज नाही। समजा फर्निचरचं वर्क करायचं ठरलं आपल्याला, मॉड्युलर किचन बनवायचे, कपाटं बनवायचे, तर ते मात्र आपल्याला बनवावे लागतील। मध्ये एवढी परत जागा आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे छोटं बेडरूम आहे, छोटं म्हणण्यापेक्षा तसं मोठंच आहे, फक्त याच्यात एक्स्ट्रा बाथरूम नाही हाच प्रश्न आहे। बाकी बेडरूम हे खूप मोठं प्रशस्त क्रॉस व्हेंटिलेशन, इकडे खिडकी आणि इथे पण स्टँडिंग बाल्कनीसाठी एक उभं राहायला जागा ऑलरेडी आहे। त्याच्यानंतर इकडे जर आपण आला तर इथे कपाटासाठी चांगलं प्रावधान करून ठेवलेलं आहे। एवढं मोठं कपाट इथे तुमचं बसू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे कपाट बनवून घ्यावं लागेल। हा फ्लॅट तसा भाड्याने दिलेला होता, आता भाड्याने खाली झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आता विकायचं ठरलेलं आहे। आता पुढे आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ह्या शेवटच्या बेडरूमला येणार आहात त्यावेळेला इथे पण जरी आलात इथं तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगलं मोठं प्रशस्त इकडे पण चांगल्या पद्धतीचं आहे, सुंदर आणि चांगल्या मस्त इथे पण बनवलेलं आहे। बिल्डिंगचं जर वय बघितलं थोडक्यात 2015ला जी सोसायटी झालेली आहे, तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं जरी विचार केला तर ते सगळीकडे लोनचं प्रावधान आहे, कारण हा ऑलरेडी जुना प्रोजेक्ट आहे। आणि कपाटाची जागा जर तुम्ही बघितली तर एवढी मोठी कपाटाची जागा तुम्हाला परत वरून टॉप टू बॉटम इथपर्यंत एवढी मोठी जागा मिळेल आणि
मग त्याच्यानंतर हा तुमचा बेडरूम आहे. बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल की याची बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे. म्हणजे तिकडनं जरी बघितलं तरी मोठा आहे, इकडनं बघितलं तरी मोठा आहे. आणि परत विशेष म्हणजे तुमच्या ह्या बेडरूमला जर इकडनं बघितलं तर हा इथे पण तुम्हाला व्ह्यू जर बघितला तर हेही तुम्हाला ड्राय बाल्कनीचा जागा मिळते. अधिक जर समोर बघितलं तर दुसऱ्या बिल्डिंग्स आहेत पण खूप दूर आहेत, म्हणजे अंतर बऱ्यापैकी लांब आहे. आणि इकडं जर आपण बघितलं तर मग तुम्हाला ते रेजिन्सी टावर म्हणा, न्यू हॉरायझन शाळा म्हणा, त्या सगळ्या गोष्टी त्या साईडला राहतात. ह्या साईडला अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. खरं तर हा फ्लॅट जो आहे ह्या मालकांना विकायचा आहे. ह्या मालकांनी आपल्याला सांगितले हा फ्लॅट विकून टाका आणि याची किंमत सांगताना सांगितलं 1,07,00,000 रुपये, 1.07 म्हणजे 1,07,00,000 रुपये याची किंमत आहे. त्याच्यात ते कमी करणार आहेत. पण आता आपलं पेमेंटचं शेड्यूल कसं आहे, आपलं सँक्शन आहे की नाही, आपण किती फास्ट पेमेंट देणार आहोत, त्या सगळ्यांचा अंदाज घेऊन मग ते निगोशिएशन हा पार्ट त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला 3,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रोज आपण कार्यक्रम लावतोय फ्लॅट दाखवण्याचा. मला असं वाटतं की तुम्ही पण हात आकडता न घेता जरा त्या सबस्क्रायबरच्या बटनावरती हात जास्तीत जास्त गेले तर बरं होईल, जेणेकरून ते आम्हाला पण बरं वाटेल की आमचे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, आमचे व्ह्यूज वाढत आहेत. आम्हाला जरा आनंद वाटेल की हा आपण काम करतोय ते पद्धतशीरपणे चाललेलं आहे. म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, आम्हाला कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि तेवढं सबस्क्रायबर्स पण करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.